खुशखबर आहे, कारण रिटर्न तिकिटावरती आता 20% सूट दिली जाईल। येण्या जाण्याचं बुकिंग जर एकत्र केलं तर त्या रिटर्न तिकिटावरती आता 20% सूट मिळेल। फेस्टिवल स्पेशल आणि नियमित मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी ही योजना आहे। 14 ऑगस्ट पासून तुम्हाला बुकिंग करता येईल। 13 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान जातानाचं बुकिंग हवंय तर 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला येतानाची तिकीटं काढता येतील, ज्या तिकिटांवरती 20% सूट तुम्हाला मिळू शकते। महत्त्वाचं म्हणजे राजधानी एक्सप्रेस गाड्या, शताब्दी एक्सप्रेस, दुरांतो आणि वंदे भारत या एक्सप्रेससाठी ही योजना लागू नाहीये। तेजस आणि सुविधा एक्सप्रेसला सुद्धा ही योजना लागू नसेल। सवलतीसाठी येण्या जाण्यासाठी एकाच ट्रेनची निवड तुम्हाला करावी लागणार आहे। आणि यानंतर गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक नियमांमध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे। गौरी गणपतीच्या काळामध्ये वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी ही नियमावली आखण्यात आली आहे आणि त्यानुसार आता अवजड वाहन चालकांना वेग मर्यादा सुद्धा पाळावी लागणार आहे। तर वाहतुकीचे नियम आपण बघूयात। गॅस टँकरसाठी वेग मर्यादा ताशी 20 किलोमीटर। गॅस टँकर चालकांची वैद्यकीय चाचणी सुद्धा केली जाईल। गॅस टँकर चालकांना प्रशिक्षण देणार। गॅस टँकर चालकांच्या सोबत क्लीनर ठेवणं बंधनकारक आहे। गणेशोत्सवामध्ये अवजड वाहतूक बंद ठेवली जाईल। रस्त्यावरती तज्ञांचं पथक 24 तास तैनात राहील। तर गणेशोत्सवाला अवघे काही 15 दिवस जेमतेम शिल्लक आहेत आणि त्यामुळे सगळीकडेच लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। मुंबईच्या